जे पोरं इथे आले होते शिकायला त्यांना परत पाठवलंय. जे घरून इथे यायला निघाले होते त्यांना तिथेच थांबवलंय. चला तुम्ही पण निघा आता. आता ही शाळा नाही उघडणार. चला. अहो पण शाळा का नाही उघडणार? तुम्ही शिक्षण कसं बंद करू शकता? कसं करू शकतो? करून दाखवलं. हे कुलूप दिसत नाहीये का? आजपासून काही अभ्यास वगैरे नाही होणार. अभ्यास करून आमच्या पोराचं वाटोळ झालं. आमचा धर्म, आमची परंपरा, आमची संस्कृती सगळी संपवली तुम्ही. शेठजी, हा तुमचा गैरसमज आहे की हे शिक्षणाने होते. शिक्षण तर सहिष्णू बनवतं, अन्यायाच्या विरोधात उभं राहायला शिकवतं. नाही, मी ही शाळा बंद होऊ देणार नाही. मला ठाव आहे तर तुम्ही हे समज का म्हणून करताय. मुलगा गमावलाय मी माझा. त्याग केलाय मी या समाजासाठी. या समाजाच्या हिताचा विचार करायचा हक्क आहे मला. काय भावांनो? हे तुम्ही चुकीचं करताय. बाबा म्हणतात, जो चुकातनं शिकत नाही त्याचा अंत लय वाईट असतो. पोराला गमावून बी तुम्हाला कळलं नाही का योग्य काय आहे. भीमराव, तुझे बाबा काय म्हणतात आणि तू काय म्हणतो याने आम्हाला फरक पडत नाही. समजलं? मला ठाव आहे का तुम्ही हे समज यासाठी करताय ज्यामुळे म्या आणि माझ्यासारखी पोरं शिकणार नाहीत. तर मग हे बी ऐका का तुम्ही आणि तुमच्यासारख्या लोकांनी जरी काही बी केलं ना तरी मला आणि कुणाला बी ज्याला खरंच शिकायचं असेल त्याला तुम्ही शिकण्यापासून नाही थांबवू शकत. आणि म्या या शाळेला बंद नाही होऊ देणार. जसं आजवर तुम्ही माझ्या समोर एवढी आव्हानं ठेवत आलात ना तसं याला न्याय एका आव्हानासारखं समजन. आणि ही शाळा म्या बंद नाही होऊ देणार. मग ऐक भीमराव, आजपासून ही शाळा कधीच उघडणार नाही. मी सेठ धनसुखलाल तुला हे वचन देतो की जर ही शाळा उघडली तर मी स्वतः सातारा सोडून चालला जाईल. आणि मीच का, ज्या ज्या लोकांनी ही शाळा बंद पाडली आहे ना त्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आता साताऱ्यातील ही शाळा एकतर बंद राहील नाहीतर आम्ही इथे राहू. मी पण बघतो तू ही शाळा कशी उघडतो ते आणि कसा इथे शिकतो ते. वय वय, इकडची शाळा आता कधी बी नाही उघडणार. चला भावांनो. भीम, तू काळजी करू नकोस. मी बोलतो या लोकांशी. मी मुख्याध्यापकांशी देखील बोलेन. जोवर तुझे आंबेडकर गुरुजी आहेत तोवर तुला शिकण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही.
आजपासून ही शाळा कधीच नाही उघडणार. अरे अरे भीम थांब तर. भीम 3, 2, 1. शेठजीचा पोर लवकर लवकर शिकतोय. अरे एवढं लवकर तर आपण बी नाही शिकलो. शाणा हाय आणि हुशार बी हाय. एक तर गोष्ट समजली का हे समाजवाले या गोष्टी सांगून सांगून आपल्या डोक्यात भरवीत होते का बाजा वाजविणं फक्त आपल्या जातवाल्याच काम आहे. पण ध्रुवाला पाहून असं वाटतंय का पुढे जाऊन आपल्यापेक्षा चांगलं वाजवल हे पोरग. म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक काम करू शकतो, बस श्रद्धा असली पाहिजे. आणि ही जातपात ही तर बळजबरी केल्यावानी आहे. काय दिवस आले समाजावर. हे बघा काका, मुलगा इथं खालच्या समाजाबरोबर बाजा वाजवतोय. हे विधाता. चला काका. कान खराब झालेत का डोळे आंधळे झालेत? अरे माझं नाव ध्रुव सकपाळ आहे. छोट्या जातीचा आहे मी. आणि शेठजीचा पोरगा तर मेला ना. ओरडून ओरडून सांगितलं होतं तुमच्या शेठजींनी, ऐकलं नाही का? अंत्यसंस्कार केला होता, बघितला नाही? जेव्हा स्वतःच बनवलेली ओळख तुम्ही विसरता मग एवढं नाटक का करता? अरे जर मी मेलोय तर का मला शेठजीचा मुलगा म्हणताय? आता निघा इथून, नाहीतर तुमचं पण शुद्धीकरण करावं लागेल. ध्रुव, आता जा आणि स्वतःचा अभ्यास करा. या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष नका देऊ. वय ध्रुव, घरला चल. आई जेवणासाठी वाट बघत असेल. नाही. काय तुम्ही लोक मला काही पैसे उधार देऊ शकता? म्हणजे मी खायचं प्यायचं सामान विकत घेईन. ध्रुव बघा, आपला धंदा जो आहे तो मोसमाप्रमाणे आहे. आणि आता बाजा वाजवायचं मोसम नाहीये. जसं तसं काम मिळालं का त्यात आपली कमाई होते आणि आपलं पोट भरतं. आणि आताची ही जी परिस्थिती आहे तुझी, ते आम्ही समजू शकतो. थांब, हे घे. आरा घे. आरा विचार करू न ग. आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत. चल घरला. आलास तू? हा वय. बोलणं झालं? समद बोलून झालंय. मग उद्यापासनं रीतसर कामाला जाईन. चला, हे लय झाक झालं. आणि भीमाबाई, बोलणं गरजेचं बी होतं. कारण की इंग्रजांच्या सत्तेसमोर जर माझं नाव क्रांतिकारी यादीमध्ये आलं ना, तर ते मला सोडणार नाही. आणि तुमच्या समध्यांना उगाच त्रास. हे बघा, तुम्ही माझं म्हणणं नीट ऐका. आपले शेजारचे जे लोक आहेत ना, त्यांच्या नजरा नेहमी आपल्यावरच असतात. तेव्हा तुम्ही हे समज विसरून जा. हा विषय बी परत काढू नका. तुम्ही फक्त रिटायर्ड सुभेदार रामजी सकपाळ आहात, जो आपल्या परिवाराला पोचण्यासाठी बाहेर जातो आणि त्यांची काळजी घेतो. काय झालं? शाळेतून लय लवकर आलात? बाबा, शेठजीनं शाळा बंद केली आहे. काय? त्यांनी सांगितलंय की आजपासून शाळा उघडणार नाही. मी सांगितलं होतं ना तुम्हासनी, याच गोष्टीची भ्या वाटायची. हे शेठ जे गोंधळ घालतील माहित होतं मला. बाबा, त्या अभ्यासाबद्दल काय बी वाईट बोलत होते. तो शेठ आणि तो चहावाला बेडं वाकडं काही पण बोलतात आणि तुम्ही त्यांच्या होला हो करत असता. हे बघा,
शिक्षण फार गरजेचं आहे. याला थांबवणं पाप आहे, पाप. नाही नाही, आम्हाला नाही वाटत की शिक्षण घेणं एवढं गरजेचं आहे. कारण अभ्यास करून पोरं भीमराव सारखी बनते. तुमचं दुकान आहे ना? आहे. तुमचा पोरगा संध्याकाळी हिशोब करतो. हो करतो. सांगा कसा करतो? अहो शिक्षण घेतल्यामुळेच. आणि तुमचा पोरगा धार्मिक पुस्तकं वाचून दाखवतो. वय ऐकवतो. कसं काय जमतं त्याला? अहो शिक्षणामुळेच. अहो मी तर म्हणतो ना, शिक्षणामुळेच ज्ञान आणि संस्कृतीची भरभराट होते. हे पहा, या परस्पर भांडणामुळे तुम्ही शाळा बंद होऊ देऊ नका. हे बघा, मला आंबेडकर गुरुजींचं म्हणणं एकदम योग्य वाटतंय. आणि मला असं वाटतंय आपण सगळे मिळून यांच्या बोलण्यावर विचार करूया. हो, एकत्र येऊन चर्चा करूया. तुम्ही लोक शाळा उघडू दिली पाहिजे. मग संध्याकाळी बोलूया पंचायतला आणि तिथेच निर्णय घेऊ. हो, काही हरकत नाही. असं कसं काय हरकत नाही? मी कसा अभ्यास करू? मला अभ्यास करायचा आहे. हा 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 भीमा, तू काळजी करू नकोस. समजा ठीक होईल बघ. बाबा, ही जागा सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊया. कुठं जाणार? सांग ना, कुठं जाणार? जिथं जाऊ तिथली परिस्थिती अशी नसल याची काय खात्री आहे? आणि आपण कवर परिस्थितीपासून लोकांपासून पळत राहायचं? आपण कुठं बी नाही जायचं, इथंच राहायचं. जर शाळा बंद झाली तर घरी अभ्यास कर. मी शिकवण तुला. आज सांच्याला शाळेमध्ये पंचायत आहे आणि शाळेचा निर्णय बी तेव्हाच घेणार. होय, मग पंचायत मध्ये मी माझं मत मांडल. भीम, तू तिथं जाऊन काय बोलणार आहेस? मी त्या लोकांनी समजावून का त्यांनी शाळा बंद करू नये. तू समजवल्यावर त्यासनी समजल का? असं कसं नाही समजणार? जसं जमन तसं समजावीन, कारण मला शिकायचंय. भीमा माझं ऐक. भीमाबाई, अहो पण आता जे बी होईल ते पंचायत मध्ये होईल. हे पहा, मी तर हेच म्हणेन की आपसातल्या वादामुळे शाळा बंद व्हायला नकोय. मी आंबेडकर गुरुजींच्या बोलण्याला समर्थन देतो. शिक्षण घेतल्यामुळेच माझा पोरगा दुकानाचा सगळा हिशोब बघतोय आणि माझ्या शेजाऱ्यांचा पोरगा सगळे धार्मिक पुस्तकं वाचतो. हे बघा, पुस्तकं वाचण्याच्याहून जास्त महत्वाचं आहे धर्माला मानणं. धर्मभ्रष्ट करणाऱ्या समध्या ताकदीला संपून टाकायचं. आम्ही बी शिकलेलो नाही, पण मग काय आम्ही धर्माला मानत नाही का? काय मित्रांनो, मानतो ना? नालिता वास्तवी आपण आपलं आयुष्य चांगलं जगतो ना. आपल्याला आपला चांगला वाईटाचा ठाव आहे ना. जेव्हा शाळा नव्हती तेव्हा काय आपण शेळ्या मेंढ्या होतो? नाही ना. अरे मी तर म्हणतो ना, शाळेची गरज आहे ना शिक्षणाची. याला तर बंदच केलं पाहिजे. आणि शेकडो वर्षापूर्वी जेव्हा शिक्षण नव्हतं तेव्हा विचार करा, अरे आपल्या समाजाला तोडायचा कोणी प्रयत्न केला होता ते? अशा किती घटना झाल्यात की तुमचा मुलगा छोट्या लोकांचा सकपाळ झाला. आणि कितीदा झालंय असं की तुम्ही तुमच्या मुलाला दूर मामाकडे पाठवलंय. राजवर नाही पाहिलं. आणि ह्यो रामजी सकपाळचं पोरग, ह्यो भीमराव
हा जेव्हापासून शाळेत जायला लागला तेव्हापासून सुरू झालंय हे. माझ्याकडे एक कल्पना आहे. काय कल्पना आहे तुमची सांगा. जसं पहिल्यांदा दीपक असतं, आमच्या मोठ्या माणसांची पोरं शाळेला जायचे, आता बी मोठ्या माणसांची पोरं शाळेला जाते. आणि हे छोट्या लोकांची पोरं यांना तर शाळेत येणंच बंद करायला हवं. सगळ्या समस्याच निघून जाते. मला ही चांगली कल्पना वाटते, मी सहमत आहे. पण मला एक वचन हवं आहे की काहीही झालं तरी या छोट्या लोकांचे मुलं शाळेत येणार नाही. आता दाखवतोच. ध्रुव ध्रुव, ध्रुव हे बघा, शिक्षणाची संधी सगळ्यांसाठी समान आहे. सरस्वतीच्या मंदिरात कुणाबरोबरही भेदभाव व्हायला नकोय. तेच तर आम्ही पण म्हणतोय गुरुजी. अहो, सरस्वतीच्या मंदिरात फक्त अभ्यास झाला पाहिजे. सामाजिक राजनीती किंवा संस्कृतीचा विरोध नाहीये. पण हा भीमराव आला ना तर हेच सगळं होईल. भीमबाळा, सत्याच्या युद्धात नेहमीच चुकीला हरवणं गरजेचं नसतं. उलट कित्येक वेळा असत्याला आपल्या सत्याला हरवण्यापासून वाचवणं ही योद्ध्याचं कर्तव्य असतं. आणि ही गोष्ट एका योद्ध्यानं कधी विसरली नाही पाहिजे. माझे प्रश्न विचारण्याची तुम्हाला अडचण आहे ना, तर नाही विचारणार आजपासून कुणाला प्रश्न. मला शिक्षण घेण्यापासून अडवू नका, मला शाळेत येण्यापासून अडवू नका. अरे थांब थांब तिथंच. मी माझ्या घरातनं बाहेर नाही निघणार आणि तुमच्या कुणाला भेटणार बी नाही आणि कुणाशी बोलणार बी नाही. जर का तुम्ही मला कुणाशी इथं बोलताना बघितलं ना, तर मला या गावातनं धक्के मारून बाहेर काढा, मी जाईन. पण मला अभ्यासापासून दूर करू नका, मला अभ्यास करू द्या. समजतंय भीम, यावेळी तू तुझं सत्य वाचवण्याची लढाई लढतोयस. हे बघा, जर तुम्हाला नको असेल तर मी शिक्षण सोडून देतो. काय? आमच्या दोघांपैकी फक्त एकच भाऊ शाळेत येईल. पण तुम्ही भीमला शाळेत येण्यापासून नका अडवू. आनंद दादा, तू नाही शिकलास तर कसं चालन? वय भीम, तसं बी माझं अभ्यासात मन नाही लागत. तू शिक ना. हा, हे बघा, आम्ही आमच्या समाजाच्या समध्या लोकांना सांगू की त्यांनी आपल्या कोणत्याच पोराला शाळेमध्ये शिकायला पाठवू नये. पण तुम्ही लोक फक्त आमच्या समाजाच्या एकाच पोराला भीमाला शिकू द्या. एवढे उपकार करा आमच्यावर. काका, भीमबाळा थांब, मी बोलतोय ना. हे बघा, जर तुम्ही आमच्यावर एवढे उपकार केले तर तुमचे हे उपकार आम्ही आयुष्यभर नाही सरणार. अहो, मी तुमच्या जातीचा आहे, तरी पण तुमच्या समोर हात जोडून विनंती करतोय, भीमरावला शिक्षण घेण्याची संमती द्या. शिकू द्या त्याला.